नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी आलो होतो आज दादाच नवीन घराकडे. दादाचं नवीन घर बघू शकतात. ही पार्किंग बघू शकता दादाची. पार्किंग तर एकदम क्लास होती. चला मग मी लगेच दाखवतो तुम्हाला दादाचा हॉल. येऊ शकता हॉल. एवढा मोठा हॉल होता, एवढा क्लास होता. अरे बापरे, किचन वगैरे एकदम बेस्ट होतं दादाचं घर. मी लाईट लावत होतो. हर्षद मला सांगत होता लाईट लाव. मी लाईट लावले. हे बघू शकता एवढं मोठं किचन होतं, एवढं क्लास होतं. अरे बापरे, लय भारी होतं. दादानी हॉलचं काम पूर्ण ऍक्रेलिक मध्ये केलं होतं. ऍक्रेलिक मध्ये एकदम बेस्ट दिसत होतं दादाचं घर. हे बघू शकतात. हे बघू शकता मित्रांनो, दादाला युट्यूब मधले भेटलेले सिल्वर प्ले बटन, गोल्डन प्ले बटन, ते पण एकदम भारी दिसत होते. हे बघू शकता हर्षदची रूम पण एकदम क्लास होती. दादा दिदी ते बेड लावत होते. मग नंतर रूम पण एवढी क्लास दिसत होती, छान होते, एकदम भारी होती. मग लगेच आम्ही वरती आलो झुंबर बघायला. झुंबर बघू शकतो बाबाच्या घरातलं, एवढं क्लास होतं, ते पण लय भारी दिसत होतं ते. चला मग दादाची रूम दाखवतो. दादाची रूम पण एकदम क्लास होती. हे बघा, दादाच्या रूम मध्ये पण बेड लावून बघायचा होता. आम्ही सर्व बेड लावत होतो, दादा पण लावत होती. बेड लावून बघत होतो. जयराम भाऊ इकडे मजा घेत होते आमची. बघा, मयूर पण लावत होता बेड. ते लागतच नव्हतं खालून. फायनल तो बेड लागला. मग दादाने त्यांनी झोपून बघितलं. म्हटलं दादाची रूम दाखवू. दादाची रूम पण एवढी भारी होती, एकदम भारी होती. ऍक्रेलिक मध्ये काम केलं होतं सगळं. तर मी आलो होतो गच्चीवरती. बघू शकता गच्ची, आणि वरती बसलेलं दादानी सोलार. तर लगेच आलो होतो आम्ही खाली. दादा अलेक्सा लाईट लावून बघत होते. दादाच्या रूम मध्ये खूप पसारा आला होता. तर दादाने हा अलेक्सा लाईट आणला होता. तर दादाने सगळे लाईट ऑफ करून टाकले आणि दादा टाळी वाजत होते, तसा तो कलर बदलत होता. हे बघू शकतात तेव्हा. मग लगेच इकडे आई, अमोल भाऊ, जयराम भाऊ मस्त बसले होते, मस्त गप्पा मारत होते. तर मित्रांनो, मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.